श्री स्वामी समर्थ. हळद मिठाचा रामबाण उपाय. गुप्त शत्रू आणि कोर्ट केस नाहीसे होणार. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील परिस्थिती बदलू शकतो, दिशा बदलू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर चाललेल्या अदृश्य आघात थांबवू शकतो. मैत्रिणींनो, आयुष्यात असा काळ येतो की आपल्याला असं वाटू लागतं आपण काहीतरी चुकीचं करत नाही, तरी काम बिघडते. आपण मेहनत करतोय पण यश हातात येत नाही. कोर्ट केस लांबते, व्यवसायात नुकसान, नोकरी धोक्यात, घरात अचानक भांडण आणि सगळ्यात भयंकर म्हणजे आपल्याला जाणवते की कुणीतरी आपल्याला मुद्दाम अडवत आहे. कधी समोरून विरोध होतो पण कधी पाठीमागून वार होतो. काही लोक चेहऱ्यावर गोड बोलतात पण मनात मत्सर, हेवा आणि स्पर्धा ठेवतात. तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही, तुमची प्रगती त्यांना खटकते आणि मग ते विविध मार्गाने अडथळे निर्माण करतात. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्यावर गुप्त शत्रू काम करत आहे तर आजचा उपाय तुमच्यासाठी आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. महागड्या वस्तू नाहीत, कोणताही तांत्रिक प्रयोग नाही, फक्त तुमच्या स्वयंपाकघरातील 2 गोष्टी, हळद आणि मीठ होय. मैत्रिणींनो, हळद आणि मीठ आपण रोज वापरतो पण त्याची ऊर्जा आपण कधी समजून घेत नाही. हळद ही गुरूचा कारक मानली जाते. ती पवित्रतेचं प्रतीक आहे. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्य हळदीने सुरू होतं. लग्न असो, व्रत असो, पूजा असो, हळद असतेच, कारण ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. असं मानलं जातं मिठामध्ये शोषण करण्याची क्षमता आहे. वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. म्हणून काही लोक घरात मीठ ठेवतात. काही जण आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकतात कारण ते वातावरणातील जडपणा कमी करतं. आता विचार करा, एकीकडे शुद्ध करणारी हळद, दुसरीकडे नकारात्मकता शोषून घेणारं मीठ. दोन्ही एकत्र आले तर काय होईल? ही क्रिया फक्त मसाल्याची नाही, ही एक प्रतिकात्मक ऊर्जा प्रक्रिया आहे जी तुमच्या अवचेतन मनाला सांगते आता संरक्षण हवं. हळद मीठ उपायाचा वास्तू आणि शास्त्रीय आधार. मैत्रिणींनो, आता थोडं थांबा आणि हा हळद मीठ उपाय का इतका प्रभावी आहे ते समजून घ्या. वास्तुशास्त्रात हळदीला हरिद्रा म्हणतात, जी सूर्याची किरणं आकर्षित करते आणि नकारात्मक वायू जसं की दक्षिण दिशेतील यमवायू शांत करते. दक्षिण दिशा शत्रू आणि कायदेशीर अडचणीशी जोडली जाते. म्हणूनच आम्ही चेहरा दक्षिणेकडे ठेवतो. मीठ मात्र सौर ऊर्जा शोषक आहे. ते हायग्रोस्कोपिक असल्यामुळे वायूमधील आर्द्रता आणि जड ऊर्जा शोषतं. घरातील टेन्शन कमी करते. आधुनिक विज्ञान सांगतं की मिठातील सोडियम क्लोराईड विद्युत चुंबकीय क्षेत्र बदलतं, ज्यामुळे तणाव कमी होतो. पण हे फक्त वास्तू नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत नामस्मरण आणि शुद्ध हेतू यावर भर आहे. स्वामी म्हणतात, मन शुद्ध असेल तर शत्रू स्वतःच मिटतो. हा उपाय त्याचेच प्रतीक आहे. हळद गुरु समर्थांचं प्रतीक, मीठ नकारात्मकतेचं शोषण. एकदा नंदेडमध्ये एक भक्त आला होता. त्याचं नाव रामराव. त्याला गुप्त शत्रूमुळे व्यवसाय बंद झाला होता. मी त्याला हळद मीठ उपाय सांगितला. 7 दिवस केला. 3ऱ्या दिवशी त्याचा शत्रू स्वतः फोन करून माफी मागितली. आता रामरावाचा व्यवसाय दुप्पट झाला आहे. असेच अनेक अनुभव आहेत. हा उपाय गुप्त शत्रू नाश आणि कोर्ट केस उपाय म्हणून लाखो लोक करतात. तुम्हीही करा, फरक दिसेल. उपाय कसा करायचा, स्टेप बाय स्टेप. आता हा उपाय कसा करायचा ते अत्यंत लक्ष देऊन ऐका. हा उपाय सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा शनिवार या दिवशी करणे उत्तम मानले जाते. जर शक्य असेल तर रात्री 9:30 नंतर करा, कारण त्यावेळी वातावरण शांत असतं आणि मन एकाग्र होतं, ऊर्जा स्थिर असते. जर रात्री शक्य नसेल तर सूर्योदयानंतर सकाळीही करू शकता. पण अट एकच आहे, कोणी तुम्हाला मध्ये अडू नये. पूर्ण एकांत हवा. आता साहित्य घ्या. 1 चमचा हळद, 1 चमचा साधं पांढरं मीठ. रोज जे वापरता तेच चालेल. खडे मीठ असेल तर उत्तम. घरातील शांत जागेत बसा.
देवघर असेल तर तिथे, नाहीतर स्वच्छ खोलीत खुर्ची, सोफा किंवा आसन काहीतरी चालेल. पण पाठीचा कणा सरळ ठेवा. महत्त्वाची गोष्ट, तुमचा चेहरा दक्षिण दिशेला असावा, कारण तंत्रशास्त्रात दक्षिण दिशा शत्रुनाशासाठी प्रभावी मानली जाते. आता उजव्या हातात हळद आणि मीठ एकत्र घ्या. डोळे बंद करा. ज्याने तुम्हाला सर्वाधिक त्रास दिला आहे त्यांचा चेहरा मनात आणा. त्याचं नाव 108 वेळा मनात म्हणा. जर नाव माहीत नसेल तर सर्व शत्रुनाश हा शब्द 108 वेळा म्हणा. जप करताना फक्त शब्द म्हणू नका, भावना जोडा. जेव्हा तुमच्यावर अन्याय झाला होता ती वेळ आठवा. जेव्हा तुमचं काम बिघडलं होतं, तेव्हा तुमचा अपमान झाला होता ती वेदना आठवा आणि मनात ठाम ठेवा, ही सर्व नकारात्मकता आता संपणार आहे. 108 वेळा पूर्ण झाल्यावर उठून थेट वॉश बेसिन किंवा नळाजवळ जा. हातातील मिश्रण डोक्यावरून 7 वेळा फिरवा. जसं आपण लहान मुलांची नजर काढतो तसं घड्याळाच्या दिशेने फिरवा. प्रत्येक वेळी मनात म्हणा, माझ्यावरची सर्व वाईट ऊर्जा दूर हो. 7 वेळा पूर्ण झाल्यावर नळ चालू करा आणि ते मिश्रण वाहत्या पाण्यात सोडा. जसं ते पाण्यात वाहून जातं तसं तुमच्यावरचं प्रवाह होईल, वाहून जातं आणि असं स्पष्ट चित्र तयार मनात होतं. आणि मोठ्याने म्हणा, शत्रूचा नाश हो, माझं संरक्षण हो. यानंतर मागे वळून पाहू नका. सरळ हात धुवा आणि तुमच्या खोलीत जा. त्या रात्री शुद्धता पाळा. शक्यतो ब्रह्मचर्य पाळा, कारण ऊर्जा प्रक्रियेमध्ये शुद्धता महत्त्वाची असते. हा उपाय कोणालाही आधी सांगू नका, गुप्त ठेवा. शास्त्रात सांगितलं आहे, गुप्त उपायाचं फळ लवकर मिळतं. परिणाम कधी दिसतील? आणि सावधानिया. आता तुम्हाला प्रश्न पडेल, परिणाम कधी दिसतील? मैत्रिणींनो, काही लोकांना 3 दिवसात फरक जाणवतो, काहींना 7 दिवसात, काहींना 21 दिवसात. पण बदल आधी मनात होतो. तुम्हाला हलकं वाटू लागेल, भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल. जो शत्रू कट रचत होता तो अचानक शांत होईल. स्वतःच्या अडचणीत अडकू शकतो. तुमच्याकडे लक्ष देणं कमी करेल. घरातील वातावरण शांत होईल. भांडण कमी होतील. रखडलेले कामं पुढे सरकतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कोणाचं वाईट व्हावं म्हणून करू नका. हा संरक्षणासाठी आहे, सुडासाठी नाही. जर कोर्ट केस असेल, कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवा. हा उपाय मानसिक आणि आध्यात्मिक आधार आहे. आणि शेवटी श्रद्धेपेक्षा मोठी शक्ती नाही. शंका ठेवून उपाय केला तर परिणाम कमी होतात. पूर्ण विश्वासाने करा. आजपासून सुरुवात करा. 7 दिवस करा आणि मग तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा. मैत्रिणींनो, आज आपण हळद आणि मिठाचा जो उपाय समजून घेतला तो फक्त एक साधा घरगुती प्रयोग नाही, तर तो श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास यांचा संगम आहे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय तेव्हाच काम करतो जेव्हा आपल्या मनात विश्वास असतो. भीतीने नाही, शंकेने नाही, तर पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. गुप्त शत्रू असो, कोर्ट केसांचा ताण असो, आर्थिक अडचणी असोत, सर्वात आधी मन मजबूत करा, कारण मजबूत मनासमोर कोणतीही नकारात्मक शक्ती टिकत नाही. हा उपाय करताना नेहमी सकारात्मक विचार ठेवा. कुणाचं वाईट हो म्हणून नाही, तर आपल्या जीवनात चांगलं यावं म्हणून प्रार्थना करा. देव नेहमी न्यायाच्या बाजूने असतो. तुमचं मन स्वच्छ असेल, हेतू शुद्ध असेल, तर परिणाम नक्की दिसतील. आजपासून 7 दिवस हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या अनुभवामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल. जर तुम्हाला असेच आध्यात्मिक उपाय, वास्तू टिप्स, स्वामी समर्थांची माहिती आणि जीवन बदलणारे उपाय हवे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.